नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। अंगणवाडी सेविकांना दररोज आपल्याला 11 रजिस्टरमध्ये ज्या नोंदी कराव्या लागत होत्या त्या नोंदी आता कराव्या लागणार नाहीत। मोबाईलमध्ये सुद्धा माहिती भरायची आणि रजिस्टरमध्ये सुद्धा माहिती भरायची, अशा प्रकारचं डबल काम हे अंगणवाडी सेविकांना अनेक वर्षापासून करावं लागत होतं। तर या कामाला अंगणवाडी सेविका वैतागून गेल्या होत्या, म्हणून संघटनेचा हे 11 रजिस्टर बंद करण्यासाठी लढा सुरू होता आणि त्या लढ्याला आज यश आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघा, गेल्या 5 महिन्यापूर्वी अंगणवाडी कृती समितीचे राज्य संघटक दत्ता देशमुख यांनी एका मीटिंगमध्ये अंगणवाडी सेविकांना या 11 रजिस्टर बंद करण्यासाठी काय सांगत होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। पहिला रेकॉर्ड कशामध्ये आहे तुमचं? पोषण ट्रॅकर मध्ये ऑनलाईन, आणि दुसरा रेकॉर्ड रजिस्टर मध्ये। म्हणजे मानधन एका रेकॉर्डचं, काम मात्र 2 रेकॉर्डचं करावं लागतं। हे चुकीचं आहे। आणि मागच्या बैठकीमध्ये आम्ही आयुक्त महोदयाला सांगितलं की तुम्ही मानधन कार्यकर्त्याला 13,000 एकाच रेकॉर्ड ठेवण्यासाठी देत आहे, परंतु काम मात्र त्यांना 2 पद्धतीनं करून घेताय। मग 26,000 मानधन तुम्ही द्यायला पाहिजे त्यांना, ऑनलाईन बी ठेवायचं आणि ऑफलाईन ठेवायचं। मग डबल काम झालं, डबल पगार द्या। त्यांच्या हे लक्षात आलं, त्यांना सुद्धा हे पटलं, आणि म्हणून आता इथून पुढं तुम्हाला रजिस्टर्स ठेवायची गरज राहणार नाही। काही ठिकाणी 22 रजिस्टर लिहायला सांगतात, काही ठिकाणी 12 रजिस्टर लिहायला सांगतात, काही ठिकाणी आणखीन 14 रजिस्टर 18 रजिस्टर लिहायला सांगतात। एवढे रजिस्टर लिहायचे आणि पुन्हा पोषण ट्रॅकरवर कामही करायचं, हे डबल काम आहे। आणि म्हणून आम्ही आयुक्त महोदयाला सांगितलं, तुम्ही कोणतं तरी एक रेकॉर्ड कार्यकर्त्याला ठेवायला सांगा। त्यांनी ते मान्य केलेलं आहे। आता तुमचं रेकॉर्ड म्हणजे मोबाईल फोन मधलं पोषण ट्रॅकर ऍप हेच तुमचं सगळं रेकॉर्ड असेल। फक्त महत्वाचे 3 रजिस्टर्स तुम्हाला ठेवायचे आहेत। ते 3 रजिस्टर कोणते ठेवायचे आहेत त्याचं परिपत्रक निघणार आहे, आणि ते एकदा परिपत्रक निघालं की तिथून पुढं रजिस्टर लिहायचं तुमचं बंद होईल। फक्त त्यांनी सांगितलेले 3 रजिस्टर्स आपल्याला लिहायचे आहेत, बाकीचे रजिस्टर्स आपण खरेदीही करायचे नाहीत आणि लिहायचेही नाहीत। हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। आता ते सुद्धा परिपत्रक लवकरच आम्ही काढून आणणार आहोत। त्यानंतर फक्त आणि फक्त मोबाईल फोन म्हणजेच तुमच्या अंगणवाडीचं सगळं रेकॉर्ड राहील। तर अंगणवाडी सेविकांनो, आपण व्हिडिओ बघितला असेल। या व्हिडिओमध्ये दत्ता देशमुख यांनी 11 रजिस्टर विषयी काय माहिती सांगितली आहे ते आपण बघितली असणार आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, या लढ्याला शेवटी आपल्याला यश आलेलं आहे आणि सरकारचा GR देखील आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हाच तो सरकारचा GR आहे। GR मध्ये 11 रजिस्टर बंद करण्यासाठी स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत। तर आपण या GR ची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी सर्व। तर या GR चा विषय आहे अंगणवाडी केंद्रामधील सर्व 11 रजिस्टर पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करणे बाबत। बघा, उपरोक्त अन्वये आपणास कळण्यात येते की केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या पत्रान्वये दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व अंगणवाडी केंद्रामधील 11 रजिस्टर्स, लसीकरण रजिस्टरचा, नंतर VHSND काय जे आपले रजिस्टर असतील ते बघा पूर्णपणे बंद करण्याचे आणि सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डिजिटल स्वरूपात नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरील मार्च 2026च्या सांख्यिकीय आकडेवारीचे पुनरावलोकन केले असता राज्यातील अनेक जिल्ह्यांनी प्रकल्पांनी रजिस्टर्स बंद केल्याची माहिती अद्याप पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवर अपडेट केलेली नाही। काही ठिकाणी अजूनही रजिस्टरचा वापर सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ पातळीवरून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या पत्रामध्ये आपणास खालील प्रकारे निदर्शने देण्यात आलेली आहेत। तर बघा, या ठिकाणी 1 नंबर आहे सर्व रजिस्टर पूर्णपणे बंद करणे। सर्व अंगणवाडी केंद्रामधील 11 रजिस्टरचा वापर तातडीने व कायमचा बंद करण्यात यावा। बघा, खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे। जे आपले 11 रजिस्टर्स आहेत ते कायमस्वरूपी आपल्याला आता बंद करायचे आहेत।
यानंतर 2 नंबर आहे पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड अपडेट करणे. अंगणवाडी केंद्रांनी रजिस्टर्स बंद केल्याची नोंद पोषण ट्रॅकरवरील संबंधित डेटा फील्ड्समध्ये तात्काळ व नियमितपणे अपडेट केली जाईल याची खात्री करावी. यानंतर 3 नंबर आहे दैनंदिन संनियंत्रण. सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास, जिल्हा परिषद, बघा हे काही एवढं महत्त्वाचा मुद्दा नाही, पण बघा हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 रजिस्टर्स जे आहेत ते अंगणवाडी सेविकांचे आता बंद झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला 11 रजिस्टर, जर तुमची सुपरवायझर असेल किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कुणी जरी म्हटलं तुम्ही रजिस्टरमध्ये नोंदी करा, तर त्या नोंदी आपल्याला आता कराव्या लागणार नाहीत. बऱ्याच वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये सुद्धा माहिती भरावी लागत होती आणि रजिस्टरमध्ये सुद्धा माहिती भरावी लागत होती. अशा प्रकारचं डबल काम हे अंगणवाडी सेविकांना अनेक वर्षापासून करावं लागत होतं. यावरती अंगणवाडी संघटनेचा लढा सुरू होता. संघटनेचे प्रयत्न सुरू होते की या 11 रजिस्टर हे अंगणवाडी सेविकांचे पूर्णपणे बंद झालेच पाहिजे. अशा प्रकारची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघितली असेल. या अंगणवाडी कृती समितीचे राज्य संघटक दत्ता देशमुख यांनी एका मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांचे 11 रजिस्टर हे आता पूर्णपणे कायमस्वरूपी बंद केले जातील, असा त्यांनी त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि तेव्हापासून त्यांचा लढा सुरू होता, संघटनेचा लढा सुरू होता आणि या लढ्याला यश आलेलं आहे. आणि अंगणवाडी सेविकांचे 11 रजिस्टर जे लिहायचे होते ते आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. तर अंगणवाडी सेविकांनो, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.